संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, इह परलोकी तोची सुखी, इह परलोकी तोची सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, विठ्ठल विठ्ठल
पुण्डलीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू श्री विठ्ठल हॅलो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावत्नी जियो धरावतावतारम कलांकांग तेजोधिका मोदिवक्रम खलानीशवादा पुनोदार दक्षम समाधी समूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो 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 ज्ञानेश्वराय ओम नमो
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय जय जित चोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी माता पिता घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांची छोटीशी बहीण आदिशक्ती मुक्ताई यांच्या ताटी प्रकरणातील असून संतांचे लक्षण सांगणारा आहे विठ्ठल विठ्ठल अभंग निरूपणाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो तो म्हणजे असा की सुंदर अशा वातावरणामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाटला आलेली ही 6व्या दिवसाची सेवा 5व्या दिवसाची सेवा ज्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली ते म्हणजे नारायण बुट्टनवाड त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते। या कीर्तनामध्ये गायनाची साथ देण्याकरिता साहेबराव महाराज असतील लक्ष्मण महाराज असतील सगळे टाळकरी मंडळी असते सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांची नाद मृदुंगावरती थाप आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असतील त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। तुमचं दादा नाव दोन्ही ज्ञानेश्वर दोन्ही ज्ञानेश्वर त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाटलेली कीर्तन रूपी सेवा ज्यांच्यामुळे मला सेवा मिळाली ते म्हणजे नारायणराव बुट्टनवाड असतील आणि आज मला 5व्या दिवसाची सेवा माझ्या ब्राह्मणाकडे आली मी अत्यंत आभारी आहे आणि सुंदर अशा वातावरणामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह कौतुक करावं तेवढं कमी आहे। साऊंड सिस्टीम आहे सुंदर मोठे मोठे गुरुजन मंडळी माझ्या कार्यक्रमाला उपस्थित आहे। या सर्व गोष्टींचं कौतुक जर माझ्या ज्ञानोबरायांच्या भाषेत करावं म्हटलं तर असं कधी की प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाडी प्रगटी जैसी आगळी अंगनांगी या कार्यक्रमाचं प्रत्येक अंगनांग हे लावण्यपूर्ण आहे आणि या लावण्यपूर्ण कार्यक्रमामध्ये माझ्या वाटलेली कीर्तन रूपी सेवा विठ्ठल विठ्ठल तुम्ही बरेचसे कीर्तन ऐकले असतील। कीर्तन म्हणजे काय एका ठिकाणी गेले आणि एक सद्ग्रस्त म्हणायला लागला की ताई कीर्तन 1 नंबर झालं पाहिजे कीर्तनामध्ये विनोदही झाले पाहिजे। मी म्हणलं हो नक्की होतील पण महाराज समाजाने कीर्तन करायला विनोदी बनवलेलं आहे कारण कीर्तन जर विनोदकार असता साक्षात नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा नाचले नसते। नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग हे नाचता देवाचा गळला पितांबर हे सावध होई देवाई साबोले कबीर सावध होई देवाई साबोले कबीर सावध होई देवाई साबोले कबीर सावध होई देवाई कबीर। नामदेवरायांचे कीर्तन साक्षात भगवान परमात्मा नाचले नसते। कीर्तन म्हणजे काय अरे डोळे तलावून असतात तरी ते सुद्धा भरून येतात डोळे तलावून असतात तरी ते सुद्धा भरून येतात ओठ कापड नसला तरी तो शिवला जातोय निसर्ग बायको नसला तरी तो रुसला जातोय वातावरण माणूस नसला तरी बदलला जातो आणि ज्या माणूस बदलला आणि त्या माणूस ते
बदलल्यामुळे आणलं त्याला म्हणतात कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 पहिला नमस्कार करते मी ज्या भगवान परमात्म्याला, ज्यांनी सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार करते मी माझ्या आई वडिलांना, ज्यांनी मला अनमोल असा जन्म दिला. तिसरा नमस्कार करते तुम्हा सर्वांना, कारण आज तुम्ही मला कीर्तन करण्याची संधी दिली. चौथा नमस्कार करते मी माझ्या गुरुवरांना, ज्यांनी मला अनमोल अशी विद्या दिली. आणि ज्यांच्यामुळे मी नारदांच्या गादीवरती उभी आहे ते म्हणजे हरिभक्त पारायण मनमोहन महाराज गिरी व किशोर दिदी गिरी यांच्या चरणी नतमस्तक होते व सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. कोणी विचारलं ना छत्रपती महाराजांनी काय दिलं, छाती वर करून सांगा. पेटविली रणांगणे देह जिजवला मातीसाठी, पेटविली रणांगणे देह जिजवला मातीसाठी, मरणाच्या दारातही उभे राहिले प्रत्येक जातीसाठी, प्रत्येक जातीसाठी. शिवशंभूचे मरूनही स्वराज्यासाठी साथ आहे, म्हणून तर प्रत्येक जातीचे मावळे माझ्या महाराजांसाठी कुर्बान आहेत. अहो महिला मंडळ, तुमच्या कपाळावरती टिकली आणि डोक्यावरती पदर आहे, कोणामुळे तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. पुरुष मंडळी, तुमच्या कपाळावरती भगवा टिळक आणि डोक्यावरती टोपी आहे, कोणामुळे तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज मी नारदांच्या गादीवरती उभी आहे, कोणामुळे तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज जर राजे जन्माला होऊन गेले नसते तर मला आज अशी मागणी मागावी लागली असती, हुजूर क्या मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ, क्या कर सकती हूँ. अहो मला आज अशी मागणी मागावी लागली असती महाराज. आपण हर भाषणात हर व्याख्यानात म्हणतो की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, यात कुठली शंका नाही, राजे पुन्हा जन्माला येतील. पण त्या आज तशी जिजाऊ घडली पाहिजे. काय अगोदरच्या जिजाऊ होत्या महाराज, 4 वाजता उठायच्या आणि जात्यावरती बसायच्या आणि सुंदर अशा ओव्या म्हणायच्या. आणि आताच्या जिजाऊ 8 वाजता टीव्ही समोर बसल्या तर 11 वाजेपर्यंत उठत नाही. इकडे शहाजीने चहा पिऊन गेले तरी कळत नाही. कशी येतील शिवाजी महाराजांसारखा सात्विक मुलगा तुमच्या पोटी. तुम्हालाही असं वाटत असेल की माझ्याही पोटी शिवाजी महाराजांसारखा सात्विक मुलगा पोटी यावा, तर एक वाक्य लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्या छोटी. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्या छोटी. रामकृष्ण हरी मना बनवताना रोटी. साधू संतांचा आशीर्वाद घ्या कोट्याना कोटी, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी. तुम्हालाही असं वाटत असेल की आम्हीही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, एकदा माझ्या पाठीमागे शिवाजी महाराजांची घोषणा करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे आवाज ऐसा निकालो की पूरा पाकिस्तान हिलना चाहिए. आपला आवाज आळंदी पर्यंत पण पोहोचला नसेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता शोभतात खरे मावळे. असो, हा अभंग आज सेवेकरता निवडलेला हा मुक्ताबाईंचा आहे, म्हणजे एका स्त्रींचा आहे. बरेच लोक म्हणतात स्त्रियांनी कीर्तन करू नये, प्रवचन करू नये, पण मी म्हणते का करू नये. अहो या वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना कीर्तन भजन करण्याचा अधिकार दिलेला आहे, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. जर माझ्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना कीर्तन भजन करण्याचा अधिकार दिला नसता तर महाराज म्हणाले नसते, यारे यारे लहान यारे यारे लहान थोर, भलती नारी करावा विचार, हे नलगे चिंता कोणाची, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान
नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी. या वारकरी संप्रदायाने सर्वांना कीर्तन भजन करण्याचा अधिकार आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. हे कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. पिंजारी तो दादू. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. भजनीय भेडू हरीचे पायी. हरीचे भजनिया भेटू हरीचे पायी. हरीचे पायी. भजनीय भेडू हरीचे पायी. हरीचे पायी. भजनिया भेटू हरीचे पायी. हरीचे पायी. कर्मधर्माचा झाला नारायण. कर्मधर्माचा झाला नारायण. हे कर्मधर्माचा झाला कर्मधर्माचा झाला नारायण. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. भजनीय भेडू हरीचे पायी. भजनीय भेडू हरीचे पायी. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. भजनिया भेटू हरीचे पायी. भजनीय भेडू हरीचे या वारकरी संप्रदायाने सर्वांना कीर्तन भजन करण्याचा अधिकार आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. आपण स्त्रियांचे चरित्र पाहिलं तर काही साधारण चरित्र आहे का हो महाराज? नाही. आपण जर जनाबाईंचं चरित्र पाहिलं तर साधारण आहे का 14 मासाचं धुणं भांड्याचं काम करणारी जनाबाई. पण अधिकार एवढा मोठा होता. सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये कृपा प्रसादाने वाळवंटावरती आज्ञा करावी व अभंग बोलावा. जनी मने ज्ञान देव बोला अभंग. ज्ञानोबा जनाबाईंचा का अधिकार सामान्य आहे का? नाही. आपण जर कानोपात्रीचा विचार केला तर आपण जर आषाढी कार्तिकी वारीसाठी गेला असाल पंढरपुरामध्ये तर अगोदर दर्शन माझ्या कानोपात्रीचं आणि नंतर पांडुरंगाचं. भगवंताने तिला आपल्या मंदिरामध्ये जागा दिली. आपण राधेचा मीराबाईंचा विचार केला तर एक गवळ्या घरची आणि एक राजघराण्यातील. दोघींचं कृष्ण कन्हैयावरती एवढं प्रेम होतं. कृष्ण कन्हैयाने त्यांच्या घरी जावं लागलं. आपण मंदलासा नारी पाहिली, गार्गी माता पाहिली. त्यांचे चरित्र अलौकिक अशा स्वरूपाचं आहे. आणि आज या सेवेकरता निवडलेला अभंग देखील स्त्रींचा आहे. स्त्रींना अधिकार आहे कीर्तन भजन करण्याचा. असं नाही की महाराज काही ठिकाणी पुरुष संत झाले, असं काही आहे का? नाही. स्त्रिया देखील संत झालेत. स्त्रिया देखील संत झालेत. आणि मुक्ताबाईंनी कोणत्या 3 देवांना उपदेश केला? पहिलं म्हणजे चांगदेव, दुसरं नामदेव आणि ज्ञानदेव. चांगदेवांना आणि नामदेवांना कोणता उपदेश केला हे आपण नंतर पाहू. आज आपण हे पाहू की ज्ञानदेवावरती अशी कुठली वेळ आली होती की ज्ञानोबरांना त्यांच्या मुक्त छोटूशा बहिणीची काळजी, छोटूशा बहिणीने तिला सांगितलं की दादा तुझा अधिकार कशासाठी आहे. अशी कुठली वेळ आली होती की ज्ञानोबरांवरती? ज्ञानोबरांचा अधिकार सामान्य आहे का महाराज? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ते ज्ञानाचे सागर आहेत. त्यांचा का अधिकार सामान्य आहे का? मग अशी कुठली वेळ आली होती? मोठ्या मोठ्या योगी लोकांची माऊली ज्ञानोबर आहेत. ते चालले ज्ञानाचे बिंब, अवयव सुखाचे कुंभ. ते उपजताची ज्ञानी आहे. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी लोटांगची चांग देवा.
1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज लोटांगण घालतात, एवढा मोठा अधिकार माझ्या ज्ञानोबऱ्यांचा आहे. काही ठिकाणी ज्ञानोबऱ्यांचा अधिकार अजून सांगितलेला आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ते ज्ञानाचे सागर आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व प्रकारचे तापाचा नाश होतो. काही आध्यात्मिक ताप आहेत तर काही भौतिक ताप आहेत. काही साधक भगवत भक्तीची साधना करतात. साधकांचा माये बाप दरुशने हरिताप, सर्वभूती सुखरूप ज्ञान. साधकाचा माय बाप दरुशने हरिताप, साधकाचा माय बाप दरुशने हरिताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूला, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूला, चैतन्याचा दिवा प्रगटला भूला, चैतन्याचा दिवा प्रगटला भूला. एवढे आमचे ज्ञानोबर आहे. मग त्यांच्यावरती अशी कुठली वेळ आली होती की त्यांना मुक्ताबाईंच्या उपदेशाची गरज पडली? तर ऐका महाराज. एके ठिकाणी ज्ञानोबर आळंदीपूर नगरीमध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले. आवाज दिला, माते भिक्षाम देही. आतून आवाज आला, कोण रे तू? आई मी ज्ञानदेव. खबरदार मला आई म्हणशील तर. अरे संन्यासाच्या मुला, अरे कारट्या, तुला किती वेळा सांगितलं की अलंकापूर नगरीमध्ये यायचं नाही? आणि तुला कोणी अधिकार दिला मला आई म्हणण्याचा? तुला कोणी अधिकार दिला मला आई म्हणण्याचा? तेव्हा ज्ञानोबा म्हणतात, आई आमचाही अधिकार आहे अलंकापूर नगरीमध्ये येण्यासाठी. मान खाली घालावी, पुढच्या दारात जावं. आई मधुकरी. आतून आवाज आला, अरे संन्यासाचा मुला, अरे कारट्या, तुला किती वेळा सांगितलं या अलंकापूर नगरीमध्ये यायचं नाही तरी तू आला आहेस? तेव्हा ज्ञानोबा म्हणतात, आई का म्हणून आमचा हा छळ? आमच्या आई वडिलांकडून जी चूक घडली होती त्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये आपला देह समर्पित केला, तरी तुम्ही आमचा छळ करता? तेव्हा आतून आवाज आला, अरे खबरदार, चल चालता हो इथून, मला उंच बोलतोस तू? त्यावेळेस ज्ञानोबा मान खाली घालावी, पुढच्या दारात जावं आणि म्हणावं, आई मला भूक लागली म्हणून मधुकरीसाठी आलो नाही, निवृत्ती दादाला भूक लागली म्हणून आलो नाही, सोपानाला भूक लागली म्हणून आलो नाही. आई चिमुकली बहीण आहे माझी. 3-4 दिवस झाला अन्नाचा कण देखील तिच्या पोटात नाही. आई एका भाकरीचं पीठ मिळालं तरी पुरेसं आहे. आई मधुकरी द्या हो. एका घरातून आवाज आला, ज्ञाना घेरे बाळा, बऱ्याच दिवसांनी आला आहेस. असे सहानुभूतीचे शब्द ऐकून माझ्या ज्ञानोबऱ्यांना बरेच दिवस झाले होते. ज्ञानोबऱ्या म्हणतात, हो आई बऱ्याच दिवसांनी आलो आहे. ज्ञानोबऱ्यांच्या झोळीमध्ये सीधा पर्याप्त झालेला आहे. ज्ञानोबऱ्याला वाटते की माझी चिमुकली मुक्ताई माझी वाट पाहत असेल, सिद्धपीठाकडे निघालं पाहिजे. ज्ञानोबऱ्या सिद्धपीठाकडे निघाल्याच्या नंतर भर चौकामध्ये विसोबा खेचर आले आणि ज्ञानोबऱ्यांना अडवलं आणि म्हणतात, अरे संन्यासाचा मुला, अरे कारट्या, तुला किती वेळेस सांगितलं की तू अलंकापूर नगरीमध्ये यायचं नाही, तरी तू आला आहेस? त्यावेळेस ज्ञानोबा म्हणतात, काका का म्हणून आमचा हा छळ? आमच्या वडिलांकडून जी चूक घडली होती त्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये आपला देह समर्पित केला, तरीही तुम्ही आमचा छळ करत आहात. त्यावेळेस विसोबा खेचर म्हणतो, उच्च बोलतोस, चल चालता हो इथून. विसोबा खेचर घोड्यावरून खाली उतरतात. ज्ञानोबाच्या जवळची झोळी हिसकावून घेतात आणि म्हणतात, त्या झोळीतलं पीठ ते आहे ते शिदा खाली पाडतात आणि पायाने तोडवतात. ज्ञानोबा मान खाली घालावी आणि ठसा रडतात. आकाशाकडे पाहतात, देवाला म्हणतात, काय चुकलं रे आमचं, का म्हणून आमचा हा छळ? ज्ञानोबांच्या कोणी अंगाला चिमट्या घेते
कोणी चपलीनं मारते, अंगावरती चिखल उडवते. काय छळ आहे माझ्या ज्ञानोबऱ्यांचा. मात्र ज्ञानोबऱ्या काही बोलले नाही. मान खाली घालतात आणि सीधा बेटाकडे निघाले. इकडे मुक्ताई वाट पाहत आहे. ज्ञानदादा येता असतील. वाट पाहता क्षणी समोरून ज्ञानोबरा आले. आल्याच्या नंतर ज्ञानोबरा मुक्ताई म्हणते, दादा तू मधुकरीसाठी गेला होतास ना दादा. दादा मधुकरी आणली का रे. त्यावेळेस मुक्ताई ज्ञानोबरा काही बोलत नाही. मुक्ताई म्हणते, दादा काय झालं रे, का बोलत नाही. दादा तुझ्या अंगावरती चिखल उडालेला आहे, डोळे लाल झाले आहेत. दादा तुला हे लोक मारतात का रे दादा. दादा तुला जर हे लोक मारत असतील तर नको जाऊ रे दादा. दादा मला जर भूक लागली ना तर मी आजानुक्षाचं पान खाईल वर इंद्रायणीचं पाणी पिल, पण तुला मधुकरीसाठी जाऊ देणार नाही. ज्ञानोबरा काही बोलत नाही, विचार करतात. मुक्ताई म्हणते, थांब दादा मी पाणी आणते. मुक्ताई पाणी आणण्यासाठी गेली. इकडे ज्ञानोबरा विचार करतात की आपण या समाजाला त्रास दिला नाही तरी हा समाज आपल्याला त्रास देतो. कशामुळे आपण हा त्रास सहन करावा. विचार करत असताना पर्णकुटीकडे गेले आणि ताटी लावणार इतक्यात मुक्ताई येते आणि आवाज देते, दादा कुठे आहेस रे. मुक्ताईला ज्ञानोबरा दिसत नाही. इकडे तिकडे पाहते. तिचं लक्ष पर्णकुटीकडे गेलं. खिडकीतून डोकावून पाहते तर ज्ञानोबरा समाधीचं आसन लावून बसतायत. त्यावेळेस मुक्ताई म्हणते, अरे दादा तू हे काय करतोय. अरे दादा या समाजाला अक्कल नाही दादा. दादा तुझी योग्यता काय समजणार आहे समाजाला. दादा तुझा अवतार कशासाठी झाला आहे. अरे दादा तुझा अवतार कशासाठी झाला आहे, या लोकांचा उद्धार करण्यासाठी. आणि तूच असं ऋषील तर कसं चालेल. अरे दादा या समाजाचं वाईट वाटून घेऊ नकोस. अरे दादा ही आपली परीक्षा चालू आहे आणि यापुढे अजून आपल्याला त्रास सहन करावा लागणार आहे दादा. आणि आपली ही परीक्षा चालू आहे रे. तेव्हा मुक्ताई समजून सांगते, दादा हिऱ्याची परीक्षा ही कस लावले समजते का. दादा त्याचप्रमाणे आपली ही परीक्षा चालू आहे आणि आपल्याला याच्या पुढेही आपल्याला जास्त त्रास सहन करावा लागणार आहे. एक उदाहरण सांगते महाराज. नवरा बायकोचं जोडपं होतं. नवरा रोज बायको समोर जायचा आणि म्हणायचा, तलवार काढायचा आणि म्हणायचा, तुला माहिती आहे का मी किती शूरवीर आहे. 10-5 दिवस जाऊ दिले महाराज बायकोनी. एके दिवशी म्हणा लागली की तुम्ही माहिती आहे या तलवारीने किती दिवे लावलेत. गप्प तलवार खुंटीला अडकवा आणि गप्प जेवण करा. तेव्हा तो म्हणतो, माझा अपमान करतेस, तुला याच तलवारीने संपवेल. त्यावेळेस बायको म्हणते की मला तर संपवण्यापेक्षा रणांगणावरती जा आणि 10-5 माणसं संपवा, तेव्हा मी समजेल तुम्ही किती शूरवीर आहात. त्यावेळेस तो रणांगणावरती जातो आणि 10-5 माणसाचे हात कापून आणतो महाराज आणि बायको समोर ठेवतो आणि बायकोला म्हणतो, हे घे तू म्हणली होती ना मी शूरवीर नाही, हे घे आता 10-12 जणांचे हात कापून आणले. अहो 10-5 जणांचे हात कापून आणण्यापेक्षा एकाचं मस्तक जरी कापून आणलं असतं तर मी समजले असते की तुम्ही किती शूरवीर आहात. तेव्हाच नवरा म्हणतो, अगं अगोदरच कोणतरी मस्तक कापून नेले होते, हात राहिले होते म्हणून हात आणले. मेलेल्या माणसाला जो मारतो तो शूरवीर असतो का. जो जिवंता बरोबर युद्ध करतो तो शूरवीर असतो. तेच समजावून सांगते मुक्ताई, दादा अरे आपली ही परीक्षा चालू आहे आणि आपल्याला हे समाज त्रास देणारच. अरे दादा या समाजाने अक्कल नाही दादा. आणि तुझा अवतार कशासाठी झालेला आहे, या समाजाचा उद्धार करण्यासाठी. म्हणून मुक्ताई अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगते, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना
संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. मुक्ताई ते सांगते दादा, ज्यांच्या अंगामध्ये दया आहे, क्षमा आहे, तो संत पदाला प्राप्त होऊ शकतो. नाथरायांच्या अंगामध्ये 108 दयांचे उदाहरण सांगितलेले आहे महाराज. एकदा नाथराय गंगेवरती स्नान करण्यासाठी गेले. एक डुकराचे पिल्लू पाण्याकरिता तडफडत होतं. संतांचं हृदय कसं असतं महाराज? संत हृदय नवनीत समान. संतांचं हृदय लोण्यासारखं कोमल असणार संतांचं हृदय असतं. संत त्या पिल्लाकडे गेले आणि त्याला आपल्या झोळीमध्ये गुंडाळलं आणि घरी आणले. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढलं. सर्व लोक म्हणायला लागले की अहो, हा डुकराचे पिल्लू अशुद्ध असणार आणि तुम्ही तुमच्या हाताने त्याला धुत आहात, ते सुद्धा अशुद्ध, तुम्ही सुद्धा अशुद्ध होत. तेव्हाच नाथराय म्हणतात की मी पहिलाच अशुद्ध आहे. घरातले लोक निघून गेले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संतांच्या अंगामध्ये दया असणं अत्यंत महत्वाचं आहे. एका गंगेवरती स्नान करण्यासाठी साधू संत गेले. गेल्याच्या नंतर त्या तलावामध्ये विंचवाचं पिल्लू पाण्यामध्ये तडपडत होतं. संत त्या विंचूला पाण्यामध्ये तडपडत असताना बघितला आणि त्या विंचवाकडे गेले. गेल्याच्या नंतर त्या विंचूला हातावरती घेतात. तो विंचू दंश करतो. दंश केल्याच्या नंतर हाताला वेदना होतात. हाताला वेदना झाल्या, हात झटकला, तो पुन्हा पाण्यात पडला. पुन्हा साधू हातावरती विंचूला घेतात, पुन्हा दंश करतो, पुन्हा हात झटकल्यावरती तो पुन्हा पाण्यात पडतो. 4-5 वेळेस सुरू झालं. त्या साधूच्या शेजारी सद्ग्रस्त होता आणि तो म्हणायला लागला की महाराज, अहो तुम्ही त्याला वाचवण्याचा गुणधर्म सोडत नाही आणि तो तुम्हाला चावतोय. त्यावर साधू म्हणतात, तो 60 ग्रॅमचा असून मला चावण्याचा गुणधर्म सोडत नाही आणि मी 60 किलोचा असून त्याला वाचवण्याचा गुणधर्म कसा सोडू? महाराज, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की साधू संतांच्या अंगामध्ये दया असणं अत्यंत महत्वाचं आहे. कुरुवंशामध्ये एक महल तयार केलं होतं. जगामध्ये असं महल कुठंच नव्हतं. द्रौपदी माता गॅलरीमध्ये केस वाळत बसल्या होत्या. तिकडून दुर्योधन नुकतंच हस्तिनापूर नगरीमध्ये विद्या शिकून आला. त्याला या महलाबद्दल काहीच माहित नव्हतं. ज्या ठिकाणी फरशी होती त्या ठिकाणी पाणी दिसायचं आणि ज्या ठिकाणी पाणी होती त्या ठिकाणी फरशी दिसायची. त्याला या महलाबद्दल काहीच माहित नव्हतं. दुर्योधनाला त्याला ज्या ठिकाणी फरशी होती त्या ठिकाणी पाणी दिसलं. त्याने धोतर वरती केला आणि चालायला लागला. चालत असताना त्याने आश्चर्यचकित झालं की ते पाणी दिसत आहे आणि फरशी आहे. त्याने पुन्हा धोतर सोडलं आणि चालायला लागला. चालत असताना त्याला फरशी दिसली आणि तिथे काय होतं? पाणी. तो पाण्यात डबकन पडला. पडल्याच्या नंतर इकडे द्रौपदी माता हसल्या आणि म्हणा लागल्या की आंधळ्याची मुलं आंधळेच. दुर्योधनाला आला राग. दुर्योधन म्हणतो, हिला सर्वांसमोर विवस्त्र केल्याशिवाय राहणार नाही. इकडे कौरव पांडव भयंकर युद्ध सुरू झालं. पांडव मारली गेले आणि द्रौपदी मातेला आणण्यासाठी दुशासन गेला आणि तिची केस पकडून सभेमध्ये आणलं. सभेमध्ये आणल्याच्या नंतर द्रौपदी माता धावा करतात. कोणी आलं? धावरे लोकरी, कृष्ण धावरे लोकरी, कृष्ण धावरे लोकरी, कृष्ण धावरे लोकरी. मजवरी संकट पडले मारी, हरी हरि तो
आमचा कैवारी 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 हरि तू आमचा कैवारी आले वारी वारी कृष्ण धावरे कृष्ण धावरे 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 द्रौपदी माता धावा करतात. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. कोठ गुंतलासी द्वारकेचा राया, कोठ गुंतलासी द्वारकेचा राया, कोठ गुंतलासी द्वारकेचा कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठ गुंतलासी द्वारकेचा राया, कोठ गुंतलासी द्वारकेचा राया, कोठ गुंतलासी द्वारकेचा राया, कोठ गुंतलासी द्वारकेचा राया. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ खास कयाला वेला. द्रौपदी मातेने भगवंताला धावा केला.
भगवंताने द्रौपदी मातेला वस्त्र पुरवले. पांडवांना कळाली बातमी. कौरव पांडव भयंकर युद्ध सुरू झालं. सर्व कौरव मारले गेले. परंतु दुर्योधन जिवंत आहे. तोही मरणास्थ अवस्थेमध्ये पडलेला आहे. अंगातून तिळ रक्त बाहेर पडत आहे. इकडे दुर्योधनाचा मित्र अश्वत्थामा आला आणि म्हणायला लागला, अरे मित्रा, अरे तुझी ही अवस्था कोणी केली? अरे तुझा तो आम्ही थाटमाट पाहिला होता, तुझा ते राजवैभव पाहिलं होतं आणि आज तू आज या अवस्थेमध्ये. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो, अरे मित्रा, माझं एक काम कर. आजही पांडव त्या पाल्यामध्ये झोपत असतील. आजच जा आणि आक्रमण कर. इकडे भगवंताला बातमी कळाली. भगवंताने द्रौपदी मातेला, कुंतीला सगळ्यांना बोलवलं आणि म्हणतात की तुम्ही आज भयंकर युद्ध जिंकलेले आहात. आपण याचा आनंद साजरा करण्यासाठी जाऊया. इकडे आनंद साजरा करण्यासाठी गेले. इकडे माहित नव्हतं अश्वत्थामाला. अश्वत्थामा त्याच रात्री आला आणि त्या पाल्यामध्ये पांडवाचे 5 मुलं झोपलेली होती. 5चेही शिर कापून नेले. दुर्योधन प्रकाशामध्ये पाहतो की हे पांडवाचे शिर नसून पांडवाच्या 5 मुलाचे शिर आहेत. आता पांडव जिवंत आहे म्हणल्यावरती मला काही जिवंत सोडणार नाही. अश्वत्थामा घाबरला. इकडे दुर्योधन घाबरला, अश्वत्थामा घाबरला. अर्जुन पाठीमागे लागला आणि त्याला पकडल्याच्या नंतर म्हणतो की यांनी द्रौपदी मातेला दुःख दिलेलं आहे आणि द्रौपदी मातेलाच विचारावं की याला कसं मारू. द्रौपदी मातेकडे नेल्याच्या नंतर म्हणतात की द्रौपदी, सांग याला कसं मारू. तू म्हणशील त्याचे तुकडे तुकडे करतो. तू म्हणत असशील तर याला हातीच्या पायाखाली देतो, समुद्रामध्ये फेकून देतो. सांग याला कसं मारू द्रौपदी. त्यावेळेस द्रौपदी माता म्हणतात की याला मारून जर माझे 5 मुलं मला परत मिळत असतील तर याला नक्की मारा. आणि जर माझे 5 मुलं मला पुन्हा मिळत नसतील तर अहो, पण काय आईला किती दुःख होतील हे फक्त आईलाच माहिती आहे, त्याचे 5 मुलं मेल्याच्या नंतर. आणि तुम्ही जर या दुर्योधनाला मारलं तर त्याच्या आईला किती दुःख होईल. काय क्षमा आहे मारा द्रौपदीच्या अंगामध्ये. तो संत पदाला प्राप्त होऊ शकतो ज्यांच्या अंगामध्ये दया आहे, क्षमा आहे. दया क्षमा ज्याचे अंगी. तुकोबरायांनी मंबाजी गोसाव्यांना काठीच्या काठीने मारलं. काठीच्या काठीने मारलं तरी तुकोबरा काही बोलले नाही. त्यांच्या घरी गेले आणि म्हणायला लागले की तुमचे हात दुखत असतील, हाताची मालिश करू का. काय क्षमा आहे महाराज. तेच मुक्ताई म्हणते, दादा ज्यांच्या अंगामध्ये दया आहे, क्षमा आहे, तो संत पदाला प्राप्त होऊ शकतो. मग ज्ञानोबरा दादा म्हणतोय, मुक्ताई, दया आणि क्षमा असणं अत्यंत गरजेचं आहे का. तो संत पदाला प्राप्त होऊ शकतो का. मुक्ताई म्हणते, नाही दादा, त्यांच्या अंगात तो विरक्तही असणं गरजेचं आहे. मग विरक्तीची लक्षणं कोणते. लोभता नये म्हणा म्हणा, लोभता नये म्हणा म्हणा, लोभता नये म्हणा, लोभता नये म्हणा, लोभता नये म्हणा, लोभता नये म्हणा, लोभता जगी विरक्त तुझी जगी विरक्त तुझी जाना, लोभता नये म्हणा, म्हणा, लोभता नये म्हणा, जगी विरक्त तुझी जाना, जगी विरक्त तुझी जाना, लोभता नये म्हणा, लोभता नये म्हणा.
तो खरा विरक्त आहे. ज्यांच्या अंगामध्ये लोभ आहे, अहंकार आहे, तो खरा विरक्त आहे. आणि ज्यांच्या अंगामध्ये लोभ नाही, अहंकार नाही, तो संत पदाला प्राप्त होऊ शकतो. जगद्गुरु तुकोबराज संत पदाला प्राप्त झाले कारण त्यांच्या जीवनामध्ये लोभ नव्हता, अहंकार नव्हता. आपण एवढा अहंकार करतो महाराज, आपल्या नाते संबंधीचा अहंकार आहे, सौंदर्याचा अहंकार आहे, धनाचा अहंकार आहे, संपत्तीचा अहंकार आहे. तुकोबराजांच्या अंगामध्ये लोभ नाही, अहंकार नाही. शिवाजी महाराजांनी नजरांना पाठवला, पण तुकोबरांनी पाठीमागे परत पाठवला कारण त्यांच्या जीवनामध्ये लोभ नाही, अहंकार नाही. तुकोबरा काय म्हणतात, तुम्हाला जर आम्ही सुखी भाव वाटत असेल, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तेने आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही सुखी म्हणा विठ्ठल मुखी आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्हाला जर आम्ही खुश व्हावं असं वाटत असेल तर सतत भगवंताचं नामस्मरण करा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. कारण त्यांच्या जीवनामध्ये लोभ नाही, अहंकार नाही. मीराबाईंची अशीच एक कथा आहे, सांगते त्या अगोदर सर्वांनी भजन करा. विठ्ठल 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 मीराबाईंची कथा आहे. मीराबाईने भजन भक्तीमध्ये लीन झाल्या, तल्लीन झाल्या. हातामध्ये चिपळ्या धारण केल्या, गळ्यामध्ये विणा धारण केला, पायामध्ये घुंगरू बांधले आणि नाचायला लागल्या, म्हणायला लागल्या, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचुकी बाचुकी नाचुकी 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 हरि गुण गावत नाचुकी मैं, हरि गुण गावत नाचुकी मैं, हरि गुण गावत नाचुकी 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 नाचुकी. हरि गुण गावत नाचूंगी. आहेस असं गळ्यामध्ये विणा अटकून फिरणं तुला शोभत नाही. त्यावेळेस मीराबाई म्हणतात, कृष्ण माझा प्राण आहे, कृष्ण माझा श्वास आहे, मी माझा प्राण सोडेल पण कृष्णाचं भजन सोडणार नाही. मीराबाईंची आई समजवतात, अगं मीरा, राणाजी रागवलेले आहेत, सोड त्या कृष्णाचा नाद. त्यावेळेस मीराबाई म्हणतात, नाही सोडणार, कृष्ण माझा प्राण आहे, कृष्ण माझा श्वास आहे, मी माझा प्राण सोडेल पण कृष्णाचे भजन सोडणार नाही. अगं मीरा, राणाजी रागवलेले आहेत, खरंच तुला या संपत्तीतून बेदखल करतील, सोड त्या कृष्णाचा नाद. त्यावेळेस मीराजी म्हणतात, मी जर कृष्णाचा नाद सोडले तर मला कोण आश्रय देईल. मीराबाईंना सर्व संपत्तीतून बेदखल केलं. मीराबाईंनी क्षणाचा देखील विचार केला नाही, कारण त्यांच्या जीवनामध्ये लोभ नाही, अहंकार नाही. तो संत पदाला प्राप्त होऊ शकतो. आपण एवढा लोभ, आपल्या जीवनामध्ये एवढा लोभ आहे, अहंकार आहे,
नातेसंबंधीचा अहंकार आहे, सौंदर्याचा अहंकार आहे. शेवटपर्यंत कामी येणार आहे का महाराज ते? कशाला अहंकार करता? किती धन कमवा, काही काम येणार नाही. शेवटपर्यंत आपल्याला 1 रुपया सुद्धा आपण घेऊन जाऊ शकत नाही. यम आपल्या पायातील चप्पल सुद्धा आपल्याला घेऊन जाऊ देत नाही. मग कशाला अहंकार करता? अहो, आपल्या ज्या भगवान परमात्म्याने सर्व दिलं आहे, आपण त्या भगवान परमाला विसरून जातो महाराज. धन मान बळे नाट विशी देवान मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, ऋतुकाळी उभा कोण आहे, ऋतुकाळी उभा कोण आहे. धन मान बळे नाठविसी देवा, धन मान बळे नाठविसी देवा, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे, मृत्यू कोण आहे. ऋतुकाळी तेव्हा कोण आहे, मृत्युकाळी तेव्हा कोण आहे, मृत्युकाळी तेव्हा कोण आहे. धन मान बळे नाट विशी देवा अंत काही तेव्हा कोण आहे, तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे. काही कामी नाही महाराज, जेवढा अहंकार आपण करतो. आणि आपल्या जीवनामध्ये विश्वास हा अत्यंत महत्वाचा आहे. मानवी जीवनामध्ये विश्वास हा अत्यंत महत्वाचा आहे. मग क्षेत्र कुठले असो, परमार्थाचा असो किंवा संसाराचा असो. संसारामध्येही विश्वासाला फार महत्व आहे आणि परमार्थामध्ये विश्वासाला फार महत्व आहे. कारण संसारामध्ये विश्वास नसेल तर संसाराचा गाडा पुढे चालतो का? नाही चालत. संसारामध्येही विश्वास फार महत्वाचा आहे आणि परमार्थामध्ये विश्वास फार महत्वाचा. एक सासू सुने होते. सासूचाही सुनेवरती विश्वास नव्हता आणि सुनेचाही सासूवरती विश्वास नव्हता. सून बाहेर गेली की सासू काहीतरी चोरून खायची आणि सासू बाहेर गेली की सून काहीतरी चोरून खायची. काही कामानिमित्ताने सूनबाई बाहेर गेल्यात. सासूबाई आवाज देतात, अहो सूनबाई, अहो सूनबाई. सासूबाई काय आवाज देत नाही. सूनबाई काय आवाज देत नाही. सासूबाईला वाटते की सूनबाई कुठेतरी बाहेर गेली वाटते. चांगला चान्स आहे, आपण काहीतरी चोरून खाल्लं पाहिजे. सासूबाई किचन रूम मध्ये गेली, इकडे तिकडे पाहते, काही नसतं खाण्यासाठी. विचार करते की अगदी 5 मिनिटात होणारा पदार्थ म्हणजे कोणता? सांगा माता माऊलांना, अगदी 5 मिनिटात होणारा पदार्थ म्हणजे कोणता? स्वयंपाक तुम्ही करता का हे करतात? अगदी मॅगी, शेवळ्या पद्धती, बोळवट आहे की नाही? अगदी 5 मिनिटात तो भात शिजवते. पण त्या भाताची एक खोड आहे महाराज, तो लवकर शिजतो पण लवकर गार होत नाही. ती विचार करते की हा भात गार होईपर्यंत सुनबाई आला तर कसं होईल. तोंडून हवा फुकते, पण म्हातारी झाली होती, 80-85 वर्ष होत तिचं. तोंडात दात नसल्यामुळे काय हवा निघत नाही तोंड. ती विचार करते की हा भात गार होईपर्यंत सुनबाई आला तर कसं होईल. पाठीमागच्या रूम मध्ये गेलं पाहिजे. ती पाठीमागच्या रूम मध्ये जाते, लाईट सुरू करते, फॅन सुरू करते, पण लाईट नसल्यामुळे फॅन काही सुरू होत नाही. तेवढ्या सुनबाई तिने आवाज दिला, अहो सासूबाई. सासूबाईला वाटतं जर मी आवाज दिला तर ती पाठीमागच्या रूम मध्ये येईल आणि बघन मी काय करतोय ते. सासूबाई आवाज देत नाही. आता सुनबाईला वाटतं की सासूबाई काय आवाज देत नाही. सुनबाई म्हणतात सासूबाई कुठतरी बाहेर गेली वाटते. सासूबाई कुठतरी बाहेर गेली वाटते. तिने विचार केला की चांगला चान्स आहे, आपणही काहीतरी चोरून खाल्लं पाहिजे. ती किचन रूम मध्ये जाते. शेगडीवरती गरम दूध झालेलं होतं. ती ग्लास मध्ये गरम दूध टाकते, साखर टाकते, शक्कर टाकते,
केसर टाकल्याच्या नंतर ती विचार करते की, आणि ते पण दूध एवढं गरम झालं होतं की ते पण गार होईपर्यंत तिला वाटलं की हे दूध गार होईपर्यंत सासूबाई आलं तर कसं होईल. ती विचार करते की आपण हे पाठीमागच्या रूम मध्ये जाऊन गार केलं पाहिजे. पाठीमागच्या रूम मध्ये कोण होतं? सासूबाई. ती डायरेक्ट पाठीमागच्या रूम मध्ये जाते आणि योगायोग असं झालं की लाईटही आली त्याच टाइम. सासू सुनेकडे बघते आणि सुनेही सासूकडे बघते. त्यावेळेस सासूबाई म्हणतात, अहो सुनबाई इकडे कुठे? आजकालच्या जरा सुनबाई हुशार आहेत, तुमच्या आहेत ना. ती सून तेवढीच हुशार होती. सून म्हणते, अहो सासूबाई तुम्ही हा भात गार कसा कोरडा कसा खाणार, म्हणून तुमच्यासाठी दूध आणलंय. विठ्ठल 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 बघा महाराज, संसारामध्ये ही विश्वास फार महत्वाचा आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संसारामध्ये विश्वास फार महत्वाचा आहे आणि परमार्थामध्ये विश्वास फार महत्वाचा आहे. महाराज बाया एवढे चॅप्टर असतात, निघाला दादांना माहितीये, बाया एवढे चॅप्टर असतात महाराज. एक सांगते, बायको नवऱ्याकडे गेली आणि म्हणायला लागली की तुम्हाला त्या माकडासारखं झाडावर चढता येते का? तो म्हणला नाही बुवा, मला चढता येत नाही स्वतःचा. त्यावेळेस बायको म्हणते, अहो त्या माकडाला झाडावरती चढता येते, तुम्हाला येत नाही. त्यावेळेस स्वतःचा काही ना काहीतरी स्वाभिमान असतो मला. तो विचार करतो, 15 दिवस झाडावरती चढतो, खाली उतरतो, झाडावरती चढतो, खाली उतरतो. 15 दिवस झाले त्याची प्रॅक्टिस झाली आणि त्याला तो चढता येत होता झाडावरती. आणि बायको समोर गेला आणि म्हणायला लागला, तू म्हणली होती ना की मला झाडावरती चढता येते का माकडासारखं? त्यावेळेस बाई काय म्हणते महाराज, बायको, अहो तुमच्यात आणि त्या माकडात काय फरक आहे? बाया कधी काय बोलतात सांगता येत नाही. अजून एक उदाहरण आहे सांगते. एक म्हातारी दररोज आळंदी ते पंढरपूर प्रवास करायची आणि तिला काही काम नसल्यामुळे ती असेच फिरत फिरत दररोज एकतरी चक्कर मारायची. आणि एकच कंडक्टर असायचे बसमध्ये आणि त्या कंडक्टरच्या शेजारीच बसायची आणि दररोज त्याला काजू बदाम खायला द्यायची. तो विचार करायचा की ही रोज म्हातारी याच बसमध्ये येते आणि मलाच काजू बदाम खायला देते, मलाच काजू बदाम खायला देते. एके दिवशी तो विचारला की आजीबाई, तुम्ही रोज पंढरपूरला प्रवास करण्यासाठी बसमध्ये येता आणि मला रोज तुम्ही काजू बदाम खायला देता, कशामुळे? काय कारण आहे का याचं? त्यावेळेस आजी म्हणते, बाळा तू विचारलंस पण मी आज काय सांगत नाही. तो दुसऱ्या दिवशी परत आली आणि म्हणला, आजी मी आज काय तुमची काजू बदाम खाणार नाही. अगोदर याचं कारण सांगा की का तुम्ही मला रोज काजू बदाम खायला देता. त्यावेळेस तो म्हणतो, आता तू विचार. आजी म्हणते, तू आता मला विचारलास ना, आज मी सांगून टाकते. आता काय झालं, माझं वय झालं 80 ते 85 वर्ष. माझ्या तोंडात राहिलं नाही एक पण दात. आता काय करते, सकाळी माझा नातू आहे, काजू बदाम मला घेऊन देतो दररोज, खाय आजी, तब्येत वगैरे चांगली असते, तंदुरुस्त असते. मग आता ती काय करायची, दररोज ते काजू बदाम चगळायची आणि चगळे फेकून देता येत नाही म्हणून कंडक्टरला खायला द्यायची. त्यासाठी एवढ्या बाया चॅप्टर असतात महाराज. कळत असेल ज्याचं लग्न झालं त्याला. साठी बायाच्या नादी लागायचं नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, संसारामध्ये ही विश्वास फार महत्वाचा आहे आणि परमार्थामध्ये विश्वासाला फार महत्व आहे. परमार्थामध्ये विश्वास नसेल तर चालणार नाही. एक दृष्टांत आहे शबरी मातेचा. शबरी मातेचं लग्न ठरलं. शबरी माता हळदीचं अंग घेऊन महलाच्या बाहेर येतात. पाहतात तर काय हजारो करोडो पशुपक्षी कोंडलेले आहेत. ती बघते आणि विचार करते की माझं लग्न तर आहे आणि एवढे पशुपक्षी कशासाठी. ती आईकडे जाते आणि आईला म्हणते, अगं आई एवढे पशुपक्षी कशासाठी ग? तेव्हा तिची आई म्हणते, अगं शबरी उद्या तुझं लग्न नाही का, तुझ्या लग्नामध्ये या पशुपक्ष्यांचं मांस शिजू खाऊ घालायचं आहे. तेव्हा शबरी माता म्हणते, अगं आई माझ्या लग्नामुळे एवढे पशुपक्षी मरत असतील तर मी लग्नच कशासाठी करू.
अगं आई दुसरा पदार्थ कोणता बनवता येणार नाही का? तेव्हा शबरी मातेची आई म्हणते नाही शबरी, ही आपली परंपराच आहे, आपल्याला पशु पक्ष्यांचं मांस शिजून खाऊ घालावंच लागेल त्यांना. शबरी माता रात्रभर विचार करतात. त्याच रात्री वनामध्ये निघून जातात. इकडे शबरी मातेला शोधायला सगळी मंडळी शोधाशोध सुरू झाली. शबरी माता काय मात्र सापडत नाही. सर्व पशु पक्ष्यांना वनामध्ये सोडून दिले जाते. इकडे शबरी माता रोज सकाळी उठायची आणि मातंग ऋषीच्या आश्रमाजवळ ती होती. तिथला रस्ता दररोज साफ करायची आणि फुलं तोडून ठेवायची मातंग ऋषींसाठी. ठेवल्याच्या नंतर एके दिवशी मातंग ऋषींना प्रश्न पडायचा, मी उठण्याच्या अगोदरच हा रस्ता साफ असतो, पूजेसाठी फुलं तयार असतात, कोण तोडून ठेवत असतील? त्यावेळेस एके दिवशी शबरी मातेला उठायला उशीर झाला. शबरी मातेला उठायला उशीर झाला. योगायोग त्या दिवशी मातंग ऋषी समोर आली आणि म्हणू लागली, अगं बाळा तुझं नाव काय? शबरी माता म्हणते माझं नाव शबरी आहे आणि मी भिल्ल जातीची आहे. मातंग ऋषी म्हणतात, तू एवढी सेवा का करतेस आणि इतकी दिवस कुठं होती? मला आतापर्यंत कधी दिसली नाही. तरी मला प्रश्न पडायचा की हा रस्ता कोण साफ करत असेल, पूजेसाठी फुलं तोडून ठेवत असतील. त्यावेळेस शबरी माता म्हणते माझी एकच इच्छा आहे, संत सेवा घडावी. त्यावेळेस मातंग ऋषी म्हणतात, तू निस्वार्थपणाने हा रस्ता रोज साफ करतेस, देवासाठी फुलं तोडतेस ना, तुला याच रस्त्याने श्रीराम प्रभू भेटणं करता येतील. ती रोज वाट पाहते, आज माझे प्रभू येतील, मग उद्या माझे प्रभू येतील. राम नाम के हीरे मोती, कृष्ण नाम के हीरे मोती, मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाऊं गली गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. हो बोलो राम राम राम. माया के दीवानों सुनो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और मांग घटाना यही पड़ा रह जाएगा. माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और मांग घटाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. बोलो राम बोलो राम राम राम. बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. आज माझे प्रभू येतील, उद्या माझे प्रभू येतील. रोज वाट पाहते. एके दिवशी रामप्रभू भेटण्याकरिता आले. ती वनामध्ये जाते, बोरं आणते, स्वतः चाखून पाहते. गोड बोरं श्रीराम प्रभूंना देते आणि आंबट बोरं फेकून देते. शबरी मातेच्या झोपडी भाग्यवान झाली महाराज, कारण तिने संतांच्या पायावरती विश्वास ठेवला. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. याची माझे करीत
उद्धार होतोच. विठ्ठल 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 संतांच्या पायावरती विश्वास ठेवल्याच्या नंतर उद्धार होतो. उदाहरण पाहायचं झालं तर वाल्या कुळाचंच पाहता येईल. चोरी करणारा वाल्या कोळी, लुटमार करणारा वाल्या कोळी एकदा पूर्ण संचिताने जंगलामध्ये भजन करत चालल्या होता. हात वरती करा सगळं एकदम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हात वरती करा, सर्वांनी हात वरती करा. जाना जाना हात वरती करा. शेजाऱ्याची शपथ करा, हात वरती म्हणा सगळे जण. हात वरती करा, हात वरती करा. भागमना सर्वजण. नारदजी जंगलामध्ये भजन करत चालले होते. वाल्या कुळाने अडवलं आणि म्हणायला लागला, अरे संन्यासा, तुझ्याकडे जे काही धन असेल ते मला देऊन टाक, नाही तर मरायला तयार हो. त्यावेळेस नारदजी म्हणतात, माझ्याकडे या संसाराचं नाशवान धन नाही, माझ्याकडे राम नामाचं धन आहे. ते मी रात्रंदिवस वाटत असतो. तुला लागत असेल तर सांग, मी पण तुला देईन. त्यावेळेस नारदजी म्हणतात, तू एवढं पाप करतोय, कोणासाठी करतोय? त्यावेळेस वाल्या कोणी म्हणतो, कोणासाठी म्हणजे बायको मुलांसाठी, आई वडिलांसाठी. नारदजी म्हणतात, तू एवढं पाप करतोय, तुझ्या पापामध्ये ते घरचे वाटेकरी होतील का? वाल्या कोणी म्हणतात, हो नक्कीच होतील. नारदजी म्हणतात, मला विश्वास नाही, तू घरी जा आणि एकदा विचारून ये. तुला जर वाटत असेल मी पळून जाईल म्हणून, मला या झाडावरती बांधून ठेव, झाडाला बांधून ठेव आणि पळतच घराकडे जा आणि विचारून ये.
वाल्याकुळी घराकडे गेला आणि म्हणा लागला आई बाबांना, आई बाबा मी तुमच्यासाठी एवढं पाप करतोय, या पापामध्ये तुम्ही वाटेकरी होशाल का? त्यावेळेस आई वडील म्हणतात, आम्हीच तुला जन्म दिलेला आहे, मग तूच आम्हाला सांभाळ, मग ते पापाने सांभाळ किंवा पुण्याने सांभाळ याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. तो मुलांकडे गेला आणि मुलांना म्हणतोय, अरे बाळांनो मी तुमच्यासाठी एवढं पाप करतोय, तुम्ही या पापामध्ये वाटेकरी होशाल का? मुलं म्हणतात, बाबा तुम्हीच आम्हाला जन्म दिलाय, मग तुम्हीच सांभाळा, मग ते पापाने सांभाळा किंवा पुण्याने सांभाळा याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. तो पत्नीकडे गेला आणि पत्नीला म्हणतो, तू तर माझी अर्धांगिनी आहेस ना, तू तरी माझी साथ देशील. त्यावेळेस तो म्हणतो, तू माझ्या पापामध्ये वाटेकरी होशील का? त्यावेळेस पत्नी म्हणते, तुम्हीच मला लग्न करून या घरामध्ये आणलेला आहे, मग आता तुम्हीच सांभाळा, मग ते पापाने सांभाळा किंवा पुण्याने सांभाळा याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. तो बाहेर येतो, विचार करतो, अरे पूर्ण आयुष्य मी याच्यासाठी घातलं, कोणी माझ्या पापामध्ये वाटेकरी होत नाही. तो धावतच गेला, नारजींना बांधलेलं सोडला आणि त्यांचे चरण पकडला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संतांच्या पायावरती विश्वास ठेवल्याच्या नंतर उद्धार होतोच. अहो वाल्याकुळाने राम जन्मा अगोदरच रामायण लिहून ठेवलं महाराज. केली रामायण रामाधी केली रामायण रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण कोणाची कीर्ती वाढली गहना केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी बोलियाची कीर्ती वाढली गहन रामायण रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी गेले रामायण आधी. राम जन्मा अगोदरच रामायण लिहून ठेवलं महाराज, कारण संतांच्या पायावरती विश्वास ठेवला आणि त्याचा उद्धार झाला. विठ्ठल 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 मुक्ताई म्हणते, दादा ज्यांच्या अंगामध्ये लोभ आहे, अहंकार आहे, तो विरक्त नाही. ज्यांनी लोभ सोडला, अहंकार सोडला, तो विरक्त आहे. आपल्याला अहंकार एवढा आहे महाराज, अहो हा अहंकार काही कामी येत नाही. हा देह नाशवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. आपण क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार शनिहाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाला विचार करा, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि आपणही कोणाला त्रास देऊ नये. कोणता विचार करायचा मग महाराज? क्षणाक्षणाला. आपल्याला एवढं सौंदर्य दिलेलं आहे देवानं, आपण याचा विचार कधी केलेला आहे का? आपण एवढे सुंदर असू शकतो आणि तो बनवणारा किती सुंदर असेल महाराज? आपण कधी विचार केलेला आहे का? एक घटना आहे कुंभमेळ्यामधली. ज्यावेळेस कुंभमेळा होता महाराज, एक मुलगी एवढी गाजली होती सुंदरतेमुळे. तिचं नाव काय होतं? मोनालिसा. मोनालिसा एवढी सुंदरतेने गाजली होती महाराज, पण आता तिचं नाव आहे का? नाही. त्या कुंभमेळ्यामध्ये एवढा उदो उदो झाला महाराज तिच्या सुंदरतेचा, पण आता तिचं एकतर तरी नाव आहे का? मग कशाला अहंकार करता? आपल्याला सौंदर्याचा अहंकार नसला पाहिजे, संपत्तीचा अहंकार नसला पाहिजे, धनाचा अहंकार नसला पाहिजे. अहो किती श्रीमंत असू द्या,
कोरोना काळामध्ये काही श्रीमंताच्या घरी पैशाचा थापी लागल्या होत्या महाराज रूम मध्ये, पण शेवटी तडपून मरावंच लागलं. पैसा काही काम येत नाही शेवटपर्यंत पैसा. म्हणून जोपर्यंत आपल्या अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा. हात वरती करा आणि माझ्या पाठीमागे भजन करा. राधे राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे. हात वरती करा. राधे राधे हो राधे राधे, राधे ओ राधे राधे, राधे राधे ओ राधे राधे. राधे राधे हो राधे राधे, हात वरती करा. राधे राधे हो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे, हम भी बोलो राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, सब मिलकर बोलो राधे राधे, सब मिलकर बोलो राधे राधे, सब मिलकर बोलो राधे राधे. बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, राधे 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 राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. राधे 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 राधे, राधे 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 राधे. सतत भगवंताचं नामस्मरण करा. आपण कितीही कमवलं याच्यात काही अर्थ नाही. शेवटी आपले कर्मच आपल्याला कामी पडतात. जोपर्यंत अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा. शक्ती वय निघून गेल्याच्या नंतर आपण पश्चाताप होतो आपल्याला की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण आतापर्यंत कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही, कधी कीर्तन केलं नाही, ऐकलं नाही कीर्तन. एक सद्ग्रस्त माझ्याजवळ आला आणि म्हणायला लागला, ताई कीर्तन ऐकल्याच्या नंतर देव मिळतो का? मी म्हटले, दादा कीर्तन ऐकल्याच्या नंतर देव मिळत नाही, कीर्तन करून देव मिळत नाही, गायन करून देव मिळत नाही, मर्दंग मणी वाजून देव मिळत नाही. मग ताई देव मिळतो तरी कसा? दादा देव आपण कीर्तन करून सुद्धा देव मिळत नाही, पण जो कीर्तन ऐकतो तो देव झाल्याशिवाय राहत नाही. एवढं सामर्थ्य या कीर्तनामध्ये आहे. जोपर्यंत आपल्या अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करत जा. आणि एक माझी विनंती आहे मुलींनो तुमच्यासाठी, असं वागा की आपल्यामुळे कोणाला आपल्या आई वडिलांना कधी मान खाली घालावी पडू नये. मी प्रेम करा असं म्हणत नाही, प्रेम करा, पण कसं प्रेम करा? कृष्ण कन्हैयावरती, कृष्ण कन्हैयाने राधावरती केलेलं ते प्रेम, संतांनी देवावरती केलेलं ते प्रेम, मावळ्यांनी छत्रपतीवरती केलेलं ते प्रेम, आर्मीतले जवान देशावरती करतात ते प्रेम. एक असंच कॉलेज मधली घटना आहे. एका मुलाला मुलगी आवडायला लागली. तो कमळाचं फूल घेऊन प्रपोज करण्यासाठी गेला. टोंगळ्यावरती उभा राहिला आणि कमळाचं फूल देतो. कमळाचं फूल दिल्याच्या नंतर ती पण खानदानी होती महाराज, तिचे संस्कार चांगले होते. कारण आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट, घरच्यांनी असे संस्कार द्या की आपली मुलगी घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर काय करते काय नाही आपल्याला विश्वास असला पाहिजे की आपली मुलगी काहीही करू शकत नाही. असे संस्कार द्या. ती मुलगी कानाखाली देते पंजा, पंजा. तो म्हणतो मी तुला कमळाचं फूल दिलं आणि तू मला पंजा दिला गालावरती. पाचीला पाचची बोटं गालावरती उमटली.
अशी मुलगी, कारण आपल्यावरती आपल्याला विश्वास असला पाहिजे की आपली मुलगी काही करू शकत नाही. अगोदर आई वडिलांची चुकी आहे, आपण संस्कार दिले पाहिजे. मुलगी घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर काय करते हे आपल्याला माहित नसते महाराज, आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणून जोपर्यंत, आणि मुलांना तुम्ही पण असं वागा की आपल्यामुळे कधी आपल्या आई वडिलांना कधी कोणाच्या समोर हात पसरायची गरज पडू नये, असं वागा. आणि जोपर्यंत आई वडील जीवनामध्ये आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. कारण एकदा का जर आई वडील आपल्या जीवनातून गेले तर आपल्याला त्यांची किंमत कळते महाराज. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. नंतर पश्चाताप होतो महाराज आई वडील गेल्याच्या नंतर. अरे डोंगराआड गेला सूर्योदय तुम्हा आम्हाला दिसेल, डोंगराआड गेला सूर्योदय तुम्हा आम्हाला दिसेल, पण माती आड गेले आई वडील तुम्हा आम्हाला दिसणार नाही. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. अहो ती आई आपल्याला जेव्हा आपण लहान असतो हाताच्या फोडासारखी आपल्याला जपते, आपण मोठे झाले की काय करतो त्यांना विसरून जातो. जोपर्यंत आई वडील आहेत, अहो आपण आई वडील आईचं तर कशातही कथा सांगितली, कशात आपण कौतुक करतो, पण आपल्याला वडिलांचा बापाचा विषय कशातच निघत नाही. अरे एका दिवसाची चिंता करणारी आपल्या पोटाच्या भाकरीसाठी ती आई असते, आणि आयुष्यभराची चिंता करणारा तो बाप असतो. आपल्या बापाचं प्रेम दिसत नाही महाराज, त्यांचं प्रेम अंतःकरणामध्ये असतो. जोपर्यंत आई वडील जीवनामध्ये आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. एक अशीच घटना आहे. एका घरामध्ये 4 जण राहत होते. बाळूचे आई वडील आणि बाळूची बहीण. बाळूचे बाबा आंधळे होते. बाळूच्या आईला कॅन्सर सारखी बिमारी होती, कालांतराने ती मरण पावली. बहिणीचं लग्न झालं, बहीण सासरी गेली. राहिले होते 2 जण, बाळू आणि बाळूचे बाबा. बाळूचे बाबा शाळेमध्ये सोडण्याकरिता जात होते. बाळूला रोज शाळेमध्ये सोडण्याकरिता गेल्याच्या नंतर बाळूचे मित्र त्याला चिडवायचे की अरे बाळू तुझे बाबा आंधळे आहेत, अरे आंधळ्याची मुलं आलं रे, आंधळ्याची मुलं आलं, अशी चिडवायचे. बाळू घरी आल्याच्या नंतर बाबांना म्हणतो, बाबा तुम्ही आजपासून माझ्या शाळेत यायचं नाही, तुमच्यामुळे मला मुलं चिडवतात बाबा, शाळेत यायचं नाही. शाळेत यायचं नाही म्हटल्याच्या नंतर बाळूचे बाबा नाराज झाले. आपल्या पोटचा मुलगा म्हणतो आपल्याला की तुम्ही शाळेत यायचं नाही. शाळेत यायचं नाहीच्या म्हटल्याच्या नंतर एके दिवशी बाळूचा सत्कार होत होता. सगळे गावातले ज्यांचे पालक होते त्यांना शाळेत बोलवलं. बाळू बाबांना म्हणतो की बाबा तुम्ही माझ्या शाळेमध्ये यायचं नाही, बाबा तुम्ही माझ्या शाळेमध्ये यायचं नाही, तुम्ही जर शाळेमध्ये आले तर मला मुलं चिडवतील, तुम्ही घरीच राहा. बाळूच्या बाबाचं एक मन म्हणतंय आपण गेलं पाहिजे, आपल्या मुलाचा एवढा मोठा सत्कार होतोय आणि आपण घरी आलं कसं जमेल. आणि एक विचार करतायत की मी जर बाळूच्या शाळेत गेला आणि बाळूला कळालं बाळूची मुलं त्याला पुन्हा चिडवतील तर बाळू माझ्यापासून खूप दूर जाईल. खूप दूर जाईनच्या नंतर तरी बापाचं मन असं असतं महाराज, तो बाप गेला तर गेटतून डोकावून पाहतात आणि एका सरांनी पाहिल्याच्या नंतर सर म्हणतात अरे बाळूचे बाबा आलेत आणि तुमच्या मुलाचा एवढा मोठा सत्कार होतोय तुम्ही इकडे बाहेर आहात, या इकडे टेजवरती. बाळूचे बाबा टेजवरती गेले, बाळूला चिडवायला लागले, अरे बाळूचे बाबा आले रे, आंधळे आले रे. बाळूचे बाबा घरी आल्याच्या नंतर बाळू म्हणतो बाबांना, बाबा तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही यायचं नाही तरी तुम्ही आला आहात. बाळू रागा मुंबईला निघून जातो. इकडे बाबा विचार करतात आपण जर बाळूच्या शाळेत गेलं नसतं तर आज बाळू माझ्याजवळ राहिला असता, बाळू मुंबईला निघून गेला. काही कालांतराने बाळूच्या बाबांनी विचार आला की खूप दिवस झालं माझ्या बाळूला मी पाहिलं नाही माझ्या डोळ्याच्या समोर. बाळूचे बाबा मुंबईला निघण्यासाठी सकाळी 4ची बस पकडली, मुंबईला पोहोचले.
मुंबईला पोहोचल्याच्या नंतर इकडे तिकडे विचारतात कोणाला, अहो माझ्या बाळूचं घर कुठं आहे. त्यावेळेस काही लोक म्हणायला लागले, तुझ्या बाळूचं घर इथं आहे, या ठिकाणी आहे तो. त्या ठिकाणी गेला आणि त्याच्या घरासमोर त्याची नातवंड खेळत होते. त्या नातवंडाला जवळ घेतला आणि त्याला खेळत असताना बाळूची पत्नी घराबाहेर आली, म्हणा लागली, इथं आम्हालाच काही खायला नाही, या भिकाऱ्याला कुठून देऊ. छातीत लात मारली, बाळूचे बाबा खाली पडले. बाळूचे बाबा खाली पडल्याच्या नंतर बाळू डोकावून पाहतो, तरी त्याची हिंमत होत नाही की का तू माझ्या बाबांना मारलं म्हणून. तो विचार करतो, काय आहे महाराज एवढं. तो विचार करतो की बाळूचे बाबा गावाकडे निघून गेले. गावाकडे निघून गेल्याच्या नंतर 4-5 दिवसांनी मरण पावले. इकडे बाळू काही कामानिमित्ताने गावी आला आणि विचार केला, आपण जर गावात आलोय तर बाबांना भेटून जाऊ. बाळू बाबांकडे गेला. दरवाजा काढल्याच्या नंतर घर असं जंगल झालेलं होतं. घरामध्ये झाडं उमगले महाराज. तो इकडे तिकडे पाहतो, बाळूचे बाबा दिसत नाही. बाळू शेजाऱ्यांना विचारतो, का हो माझे बाबा कुठे गेले. त्यावेळेस शेजारी म्हणतात, अरे बाळू 4-5 दिवस झाले तुझे बाबा मरण पावले. तुझे बाबा मरण पावले. त्यावेळेस बाळू ठसाठसा रडायला लागला. तो विचार करतो, जोपर्यंत त्याचे बाबा आई वडील जीवनात होते तोपर्यंत त्यांना त्याची किंमत कळली नाही. आईच्या पाठीमागे काय काय केलं माझ्या बाबांनी त्याला समजलं नाही. नंतर विचार करतो, त्या साईडला बाबाचा फोटो पडला होता. तो फोटो छातीला धरला आणि ठसा रडत होता. त्या फोटोच्या पाठीमागे एक पत्र होतं. पत्र हातात घेतो आणि वाचायला लागतो. त्यावेळेस बाळूचे बाबा म्हणतात, बाळू तू मला विचारत होतास ना, की बाबा तुम्ही आंधळे का आहात. बाळू आज ही वेळ आलेली आहे, तुला आज मी सगळं सांगून टाकते. अरे बाळू, तू जेव्हा लहान होतास ना त्यावेळेस तू शाळेत गेला होता आणि शाळेतून येत असताना तुझा ऍक्सिडेंट झाला आणि त्या अपघातामध्ये तुझा डोळा त्या गजावरती पडला आणि तुला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं, याला कोणीतरी डोळा द्या, नाहीतर तो आयुष्यभर आंधळा राहील. आणि त्या ठिकाणी मी पाठीमागचा विचार न करता तुला माझा एक डोळा तुला दिला आणि तू मला विचारत होतास, बाबा तुम्ही आंधळे आहात, शाळेत यायचं नाही. त्यावेळेस कोणी तुझी साथ दिली नाही रे बाळू. त्यावेळेस माझा डोळा मी तुला दिला. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. कारण एकदा का गेले, अहो काही लोक तरसतात. ज्यांना आई नाही त्याला विचारा आईची किंमत काय आहे. ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत काय आहे. काही लोक तरसतात. डोंगराआड गेला सूर्य उदय तुम्हा आम्हाला दिसेल. डोंगराआड गेला सूर्य उदय तुम्हा आम्हाला दिसेल, पण माती आड गेले आई वडील उदय तुम्हा आम्हाला दिसणार नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. कारण ज्यावेळेस बाळूनी आपल्या बाबाला ओळखलं असतं तर ती आता वेळ आली असती का. बाळूचे बाबा आता त्याच्या सोबत राहिले असते. बाळू पुन्हा रडतो की मी माझ्या बाबांचं दुःख एवढं सुद्धा मला कळलं नाही की काय दुःख होतं. तर मी बाबांना विचारायचो की बाबा तुम्ही आंधळे का आहात. बाबा, अहो बाबा मला चिडवायची शाळेमध्ये आल्याच्या नंतर, म्हणून मी तुम्हाला कधी शाळेत येऊ नाही दिलं. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. विठ्ठल विठ्ठल मुक्ताई तेच म्हणते की दादा, ज्यांच्या जीवनामध्ये लोभ आहे, अहंकार आहे, तो इह परलोकामध्ये सुखी असतो आणि परलोकामध्ये सुखी असतो. तेच अभंगाचं 3रं चरण. इह पर लोके सुखी, इह पर लोके सुखी, इह पर लोके
शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी हो शुद्ध ज्ञान ज्याचे मुक्ताई म्हणते दादा, जो इह परलोकामध्ये सुखी असतो आणि परलोकामध्ये सुखी असतो, इह परलोकी तोची सुखी शुद्ध ज्ञान ज्याची मुखी. त्याचं ज्ञान शुद्ध आहे, तोच खरा विरक्त आहे. तो परलोकामध्ये सुखी असतो आणि इह परलोकामध्ये सुखी असतो. सर्वांनी हात वरती करा आणि भजन करा. विठ्ठोबा मुक्ताई म्हणते दादा, ज्यांच्या जीवनामध्ये लोभ नाही, अहंकार नाही, तो खरा विरक्त आहे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये लोभ आहे, अहंकार आहे, तो संत पदाला प्राप्त होऊ शकत नाही. जगद्गुरु तुकोबाराज संत पदाला प्राप्त झाले. आपल्याला ही अहंकार नसला पाहिजे, लोभ नसला पाहिजे. मुक्ताई म्हणते दादा, शेवटी दादा सर्व मिथ्या कल्पना मागे सारा आणि ताठी उघड हेच अभंग. मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा सारा मिथ्या कल्पना मागे सारा
जगी विरक्त विरक्त तोची जाण जगी विरक्त तोची जाण तोची जाण तोची जाण जगी विरक्त तोची जाण जगी विरक्त तोची जाण जगी विरक्त तोची जाण लोभ अहंकार नय मना लोभ अहंकार नय मना लोभ अहंकार नय मना नय मना लोभ अहंकार नय मना जगी विरक्त तोची जाण लोभ अहंकार नय मना लोभ अहंकार नय मना लोभ अहंकार नय मना लोभ अहंकार नय मना जोरदार टाळ्या वाजवा एकदा. ज्यांच्या जीवनामध्ये लोभ नाही अहंकार नाही तो खरा विरक्त आहे. मुक्ताई दादा सोड आता आणि मिथ्या कल्पना मागे सारा ताठी उघडा. ज्ञानेश्वरा ज्ञानाची ताठी उघड. टाइम झालेला आहे. सगळे झोपले. ज्ञानाची ताटी उघड. संतपदाला प्राप्त झाले महाराज. संतपदाला प्राप्त झाल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये अहंकार नाही लोभ नाही. आपण अहंकार नाही केला पाहिजे. लोभ नाही केला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली